नमस्कार मंडळी. आता पावसाचं वातावरण झालंय. पावसाच्या अगोदर याच्या आत तेवढं घेऊया पटकन आणि पुसून घेऊन आत घेऊया लगेच. पुसून असं घ्यायचं असते. आता पुसून घेतली की अंगाची घाण बी त्यांच्या जात्यावर पडलेली सगळी. आणि दुसरी गोष्ट, जनावर फ्रेश होतात जरा. पहिले लोक पोत्यानं पुसत होते, घोंगड्यानं पुसायचे. आपण रुमाल न पुसतोय एवढंच. जरा गारठा असल्यामुळं जनावरांची केस जराशी उभा राहायला लागतात. त्यामुळं थंडीमुळे केस उभा राहिल्यात जनावरांचे. हा आता राधा मॅडम त्यासने काय लई पुसा लागत नाही. त्या स्वच्छ असतात काय. आपण आता शेलीला आत घेऊया. सर्दी जरा झाल्या. सर्दी मग जाम वेळची पळायला. चला हे चल 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 लवकर. बहिणी बहिणींचं प्रेम बघा किती. बहिणी बहिणींचं प्रेम चालू आहे. बहिणी बहिणींचं प्रेम. कसं आहे. चला हो चल चल. चल त्या जागा. चल 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 चल. राधेचा आवाज सुरू झाला बघा. मला बी आत घ्या की ओ कारभारी. ह्या वरड्यात बघा. मला एकलं जात आणते म्हणून ही इच्छा नसत्या आईला सुटून हात यायची. बच्चे है वो.
चल चला चल हक्की ते निळ्या बार्टीत भर, निळ्या बार्टीतच भरते शेण. ओके ओके. आता आपलं बऱ्यापैकी काम आवरलंय. मला वाटतं आत घेतले, त्यांना आत घेतलेलं आपण शूटिंग केलंय. तुम्हाला ब्लॉग मध्ये मिळेल ती बघायला. धार काढून घेतले मी आता, पुसून देखील बाहेर करून घेतलंय. पाऊस नव्हता तेव्हा सगळं पटपट आवरून घेतलंय. आता शेवट तेवढं फिनेल मारतो म्हणजे इथलं काम आपलं आवरते. आपण असं इथं तर धुमी बी करतोय बऱ्यापैकी जरा, म्हणजे जास्त करून गरमी बी राहते धुमाळीमुळे गोट्यात. आणि आता गरमी म्हणतात तुम्ही मंचीला फॅन कसा लावलाय, तर फॅन कशात लावलाय, एक तर काय होते की ढासाचं प्रमाण जास्त असल्यामुळे का नाही फॅन लावलं की जरा ढास बी कमी येतात, जातात बाहेर ढास. आणि गोटा बी वाळतोय जरा पटपट पटपट. लगेच कसं होतंय धार काढताना पाणी बिनी पडलेलं असतं, आता जरा पाणी पडले बघा असं. आणि थोडी जरा असं म्हणजे ते मुतल्या वगैरे की नाही त्यामुळे वल्ल होते. मग जरा असं वाढलं की बसायला बी त्यांना बरं पडते. आणि मी अगोदरपासून काय सांगत होतो की जनावरांच्या गोट्यात पहिला वाळला पाहिजे. बऱ्यापैकी जे वाळला असेल तर ह्या जनावरांना सगळ्यात उत्तम गोटा, वाळला गोटा ठेवावा लागतोय. चला आवरले. राधा मॅडम खायला आले बघा. राधाचा भरडा मी आता 1-2 दिवस झाला बंद केलाय. थोडीशी म्हणजे तब्येतीने उतरली आता, ती कमी आल्या जरासं. आणि पावसाळ्यात काय होते, थंडीच्या ह्याच्यात जरा जनावर कमीच येते जरा, म्हणजे उतरते, इतकं फुल तयार राहत नाही तसं उन्हाळ्यात राहते. तसं की जराशी तब्येत तिच्या म्हणजे उत्तर चढ उतार हा तब्येतीत चांगला असावा. म्हणजे जनावर कसं एकसारखं तयार ठेवून चाललं म्हणजे उपयोग नाही. जरासं उतरून परत तयार, जरासं उतरून परत तयार, म्हणजे तब्येत मेंटेन राहते बरोबर व्यवस्थित. तशी राधा आमची आता जराशी खराब झाल्या. मागचा ब्लॉग तुम्ही जरा बघितला असेल तर तुम्हाला जाणवल तिचा थोडीशी खराब झाल्या. आणि महत्वाचं म्हणजे आता यांना पुसून बी झाले, माझं सगळं आवरली येतलं काम. कालचा व्हिडिओ आज सकाळी मी टाकलाय. आज सकाळचे देखील कमेंट्स चांगल्या आल्यात, म्हणजे कमेंट्स तुम्ही चांगल्या मला केल्यात, आनंद वाटला की बाबा कमेंट. पण तरी पण मी आणखी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आणखी काय सुचवायचं असेल तुमच्या डोक्यात नजर असेल बाबा. आजचा कसा विषय व्हायला लागलाय की आपण ह्या गायींचाच चॅनल केलाय, पण तुम्हाला मी रोज आता काय दाखवायचं, म्हणजे हेच दाखवायला लागणार मला रोजचं रोटीन. पुन्हा तुम्हाला कंटाळा आल्यासारखं वाटणार की बाबा हे रोजच तुम्ही दाखवताय असं. तर तुमच्या कल्पनेतनं आणखी काय वेगळं काय असेल तर मला ते कमेंट्सद्वारे सांगा बाबा, तुम्ही दादा अशाच्या पद्धतीने जावा. आपल्याला आता फक्त एक खाद्यासाठी एक व्हिडिओ राहिलाय आणि ह्यांच्या बट्टा भोवरा जो प्रकार असतोय त्याचा एक व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. थोड्या दिवसातच आपण ते करूया, मोठा व्हिडिओ फिट चांगला. आणि आणखी तुम्हाला खिल्लार संदर्भात काय जर माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून हे करू शकताय. आणि पुन्हा आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना आपली लिंक पाठवा. आणि मित्रमंडळी, तुमचे पाहुणे, तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचे, कारण हे सगळं आता कुटुंबच आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आपलं कुटुंब मानतोय आणि आपल्या फॅमिलीतलाच मोठं करायचं आहे आपल्याला. आता मोठं करायचं आहे म्हणजे ही फॅमिली मोठी करायची आहे. त्यांच्यासाठी आपल्याला थोडंफार आता जरासा स्ट्रगल करावं लागणार आहे. त्या स्ट्रगलमध्ये तुम्ही मला मदत करणार निश्चित सांगतो, निश्चित तुम्ही मदतच करणार मला. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त खिल्लारचा प्रसार व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनाला आपण आता वाटचाल करतोय. अल्पावधीतच आपण 1000चा देखील टप्पा पूर्ण केलाय आणि पुढे तुम्हाला तुमची मला मदत लागणार आहे. त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा. नवीन नवीन तुमच्या डोक्यात काही विषय असतील तर तुम्ही मला त्यांना
म्हणजे कमेंटद्वारे सांगा, मी तो करण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. आणखी माझी काही चूक जर होत असेल तर तुम्ही मला सांगा की दादा इथं चुकतंय, आपण थोडंसं त्यातनं पुढे जाऊ, समजून घेऊ. त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी म्हणजे कमेंट्स दिल्यात त्यांचं मी आभारच मानतोय. त्यांनी थोडा वेळ देऊन आपला चॅनल बघून आपल्याला कमेंट दिल्यात. त्या ब्लॉगमध्ये आता ज्यांनी कमेंट्स आपल्याला दिलेले ते पुढे दिसेलच तुम्हाला, मी म्हणजे स्क्रीनवर टाकणारच आहे ते. पुन्हा खाद्यासाठी देखील सारख्या कमेंट्स यायला आल्यात की तुम्ही खाद्य कुठलं घेताय खाद्य. तर खाद्याचा व्हिडिओ लवकरच करूया, एक 4-5 दिवसात आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करायला लागलोय. काय व्हायला लागले, रोजचं रुटीन आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्या की नाही अडचणी अशा येत जात्यात. आणि मग काय होते, तुम्ही म्हणणार आज दादा प्रत्येक ब्लॉकला सांगताय की जाणार आहे, पण कंडिशनच तसे व्हायला लागले की सकाळी आपण म्हणजे 7 वाजल्यापासून हे रुटीन 8-8:30-9 पर्यंत हे होते, धार काढून सगळं गोटा धुणे स्वच्छ करणे सगळं हे, आणि 9:30ला पुन्हा जेवायचं आणि परत कामावर जायचं. 10ला कामावर गेलं की परत संध्याकाळी 6ला यायचं, म्हणजे 5:30 पर्यंत मी तसं येतोय. 5:30ला पुन्हा ह्यांना बाहेर सगळं हे गोट्याचं रुटीन असं होतंय. पुन्हा 8 पर्यंत व्हिडिओ करायचा, 8 नंतर तू एडिट करायचा आणि पुन्हा मग 9च्या दरम्यान तुम्हाला टाकायचा. आता तसा ती शेड्यूल जरासं थोडंसं थांबवलंय आणि आजपासून काय करायला लावलंय की आज सकाळीच तुम्हाला ब्लॉग टाकायला लागलोय, म्हणजे संध्याकाळी जे टाकतोय ते सकाळी ब्लॉग टाकायला लागलोय. त्यामुळे थोडासा अवधी बदल होते का बघा, थोडंसं काटकसर करून आपल्याला तिथं जायचं आहे आणि जायचं आणि जायचंच आपण तिथं. आपल्याला तिथे काय अडचण येणार. संध्याकाळी मला वाटतं ते म्हणले 8 वाजेपर्यंत मी माझे कारखान्यात थांबतो तुमच्यासाठी, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आपण लवकरात लवकर तिथं जाण्याचा प्रयत्न करूया. तिसरी गोष्ट, कमेंट्स करायला तुम्ही विसरू नका. कमेंट्स मला द्या आणि कमेंटद्वारे सांगा की बाबा आपल्याला काय करावं लागेल किंवा काय. तुमच्या म्हणजे कमेंटचं मी स्वागत करतोय, काही असून दे. मी कालच्या याला देखील सांगितलं की मी चिडून तुम्हाला सांगतो असा विषय नाही. तुमच्या कमेंट्स येऊन दे मला. तुमच्या कमेंट्स आल्या की मला थोडीशाने खुरप मिळते काम करायला. बाबा फॅमिलीत कोणतरी विचारते आपल्याला की काय करतोय काय नाही, आणि मी त्या ह्यानं मग काम करायला चालू करतोय. तर प्लीज थोड्या कमेंट्स द्या. कमेंट्स करा म्हणजे काय की तुम्हाला आणखी कुठली माहिती पाहिजे का गाई संदर्भात, नसेल तर तुमच्या डोक्यात काय बाबा असं आहे का गाई संदर्भात आपण करू शकतो, तर ते मला कमेंटद्वारे नक्की तुम्ही सांगा. आणि या ठिकाणी ब्लॉग मी थांबवतोय. नमस्कार, जय गोमाता.